नमस्कार, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की अंगातली उष्णता 15 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या कशी घालवायची हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे. आणि शुअरली ह्या पाण्यामुळे उष्णता नक्कीच अंगातून कमी होते. तर अंगातली उष्णता कमी करण्यासाठी आपण फक्त 3च इन्ग्रेडियंट घेतलेले आहे, पण एवढे पॉवरफुल आहे. मी त्याची सर्व माहिती सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. तर आपण सर्वप्रथम घेतलेले आहे धने. आणि धन्यामध्ये कॉपर, फायबर, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. एवढंच काय, किडनीच्या सर्व समस्यावर धने हे रामबाण उपाय करतात. किडनी स्वच्छ करण्याचं काम धने हे करतात. तर अशा पद्धतीने आपण 1 ग्लाससाठी मोठ्या चमच्याने पूर्ण भरून 1 चमचा असं धने टाकणार आहे. धने मी क्रश करून घेतलेले आहे. दुसरं घेणार आहे जिरे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात. यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये 2 घटक महत्त्वाचे आहे. मॅग्नेशियम आणि झिंक खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि जिरे ही खूप जास्त प्रमाणात उष्णता कमी करतं. आणि जिरे पण 1 चमचा घ्यायचा 1 ग्लाससाठी. आता आपण बघणार आहोत खडी साखर. साखर आणि खडी साखरमध्ये फरक असतो. साखर ही बारीक असते आणि खडी साखर ही मोठ्या साईजची असतात. खडी साखर खूप थंड असते, त्यामुळं खडी साखर कोणत्याही उष्णतेचे औषध बनवण्यासाठी खडी साखरेचा हा उपयोग केला जातो. खडी साखर बारीक करून 1 चमचा घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 3 इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. दुसरं म्हणजे आपल्याला गाडगं किंवा असं घटाचं काही असेल, माठ छोट्या साईजचं, हेच लागणार आहे. ह्याच्यामुळं आपल्या बॉडीतली उष्णता खूप जास्त प्रमाणात कमी होतं. याला करा पण म्हणते आणि गाडगं पण म्हणतात, किंवा घट आपण बसवतो त्या घटाचं हे घेतलेलं आहे मी. तर याच्यातच आपल्याला हे टाकायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट. आणि हे इतकं पॉवरफुल आहे. तुम्ही जर 15 दिवस अनुषापोटी जर आपण हे घेतलं, आपल्या शरीरातली उष्णता कमी नक्कीच होईल. शुअरली सांगते. जुन्या काळातले औषधं हेच होते. याच्यामुळं तुमच्या अंगात जळजळ होणे किंवा तळपायामध्ये जळजळ होणे, अकाली केस पांढरे होणे, ह्या सगळ्या गोष्टी उष्णतेमुळं होतात. तर ही उष्णता आपल्या बॉडीमधली काढून टाकायची असेल तर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये 15 दिवस ह्या सर्व साहित्याचा वापर करा. आणि हे पाणी रिकाम्या पोटी तुम्ही 15 दिवस जर पिलं तर खरंच याचा 100% फायदा होणार आहे. तर खडी साखर पण आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहे. तर बारीक करूनच घ्यायची आहे. खडी साखर इतकी थंड असते की खडी साखरेचे मध्ये आयुर्वेदिक गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतात. तर खडी साखर पण आपल्याला अशी बारीक पावडर बनवायची आणि मग आपल्याला त्या याच्यात 1 चमचा टाकायची आहे. आणि दुसरं हे धने तुम्ही पूर्णही टाकू शकता, पण जर असे क्रश करून टाकले तर त्याचा फायदा जास्त होईल. आणि जिरे ॲज इट इज टाकायचे आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट असेच घ्यायचे आहे, ॲज इट इज घ्यायचे आहे. आणि माठ आणायला किंवा गाडगा आणायला किंवा असं करं आणायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला जर याचा खरंच रिझल्ट पाहिजे असेल तर हे आणायला बिलकुल विसरू नका. तर चला, तर आपण आता कसं टाकणार आहे ते बघू. तर मी याच्यात 2 चमचे असं, हे 2 ग्लास पाणी आहे. 1 ग्लासच्या हिशोबाने 1 चमचा, तर 2 ग्लास पाणी असल्यामुळं आपल्याला 2 चमचे असे धने टाकायचे आहे त्याच्यात. तुम्ही अख्खे धने टाकू शकता, पण धने क्रश करूनच घ्या, त्याचा जास्त फायदा होतो. आणि 1 चमचा असा जिरे टाकायचे आहे. जिरे खूप थंड असतात. बॉडीमधली उष्णता कमी करण्याचं काम खूप जास्त प्रमाणात करते जिरे. आणि तिसरं आपल्याला खडी साखरची पावडर केलेली आहे आणि ती पावडर आपल्याला याच्यात 2 चमचे अशी टाकायची आहे. हे सगळं इन्ग्रेडियंट याच्यात टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर तुम्ही नक्की 15 दिवस उन्हाळ्यामध्ये हे करा. तुम्हाला नक्कीच त्रास हा कमी जाणवेल. याचा फरक जाणवेल लगेच की आपल्या बॉडीतली उष्णता कमी होण्यास मदत होते. 15 दिवस असं करून बघा तुम्ही. आणि हे बघा, हे आता मी सर्व इन्ग्रेडियंट याच्यात टाकलेले आहे या पाण्यामध्ये. आपल्याला चमच्याच्या साहाय्याने या सर्व इन्ग्रेडियंटला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पाण्यामध्ये सर्व असं मिक्स होऊन जाईल आणि आपल्याला त्याचा दुसऱ्या दिवशी खूप चांगला असा फायदा होईल.
हे सगळे घटक नुसती उष्णताच कमी नाही करीत, तर आपल्या किडनी वगैरे सगळ्या गोष्टीवर चांगला इफेक्ट होतो याचा. आणि मुळीच याचा साईड इफेक्ट नाही आहे, काहीच साईड इफेक्ट नाही. आणि रात्रभरासाठी आपल्याला असं भिजत ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी बघा सकाळी याच्यातलं थोडं पाणी कमी झालेलं आहे, कारण की थोडं पाणी झिरपतं गाडग्यातून, तर पाणी कमी झालं. बघू शकता इतकं थंडगार झालेलं आहे ते. म्हणजे एक तर खडीसाखर, हे सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुम्हाला उष्णता नसेल तरी पण तुम्ही करून बघा, याचा खरंच फायदा खूप जबरदस्त आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. मुलांना द्या, लहान लेकरांना द्या किंवा मोठ्या माणसांनी घ्या, वयस्कर माणसांनी घेतलं तरी याचा काहीही साईड इफेक्ट नाही. तुम्ही हे नक्कीच घरच्या घरी करू शकता. आयुर्वेदिक उपाय आहे आणि हा उपाय आपल्या घरच्या सगळं साहित्यातला आहे. आणि अशा पद्धतीने हे गाळायचं सगळं पाणी आणि सकाळी रिकाम्या पोटी आपण हे पाणी प्यायचं. याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे तुम्हाला. बघू शकता हे एक प्रकारचं अमृत आहे उष्णतेसाठी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हे नक्कीच हा उपाय घरच्या घरी तुम्ही करून बघा.